आज नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्याचबरोबर ठाकरेंची शिवसेना यांचे पदाधिकारी एकत्रितरित्या नाशिकच्या याच शिवसेना कार्यालयामध्ये एकत्र भेटणार आहे। साधारणतः 12-12:30 वाजता हे सगळे पदाधिकारी या ठिकाणी जमतील आणि त्यानंतर त्यांची बैठक होणार आहे। माझ्यासोबत हे सगळे पदाधिकारी आहे, ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत, महानगर प्रमुख आहेत, त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे देखील पदाधिकारी आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। बैठकीचं नेमकं काय कारण आहे हे आपण त्यांच्याकडनं विचारूया। काय नेमकं यामागचं कारण आहे? आज पुन्हा एकदा ठाकरेंचे शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र येत आहे। 5 जुलैला या महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस हिंदी सक्तीच्या विरोधात जो आम्ही ती होळी केली आणि आम्ही सर्व शिवसैनिक मनसैनिक एकटलो, परंतु त्याच्यानंतर आपण बघतात की या महाराष्ट्रामध्ये स्पष्ट बहुमत असतानासुद्धा ज्या पद्धतीनं या महाराष्ट्राची राखरांगोळी करण्याचा प्रयत्न हे मंत्रीसंत्री असतील आणि आमच्या नाशिक जिल्ह्याचा जर भाग बघितला तर प्रचंड इथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, महापालिकेचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे आणि ह्या मुद्द्यांवरती आज नाशिक जिल्ह्यातील मनसेचे नेते, शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी आणि मनसैनिक शिवसैनिक एकत्र येतील आणि याच्यानंतर पुढच्या काळात आम्हाला या जनतेसाठी काय करायचं याची आम्ही दिशा ठरवणार आहोत। काय नेमकी यामागची भूमिका असणार आहे तुमची? एकत्र येण्यामागचं नेमकं आणखी काही दुसरं कारण? खरं तर एकत्र यायचं कारण असं आहे की फक्त निवडणुकीपुरतं यायचं नाही, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी यायचं। मराठी माणसाला रोजगार मिळाला पाहिजे। एक हत्ती गुजरातला जातो, संपूर्ण कोल्हापूर एकत्र येतं आहे, तर मराठी माणसाचे उद्योग हे गुजरातला पळवले गेले, यासाठी सर्व मराठी माणूस एकत्र आले पाहिजे। म्हणून खरं तर महाराष्ट्रातले हे दोघंही नेते म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेब आणि ठाकरे साहेब हे दोघंही त्यासाठी एकत्र येत आहे। फक्त निवडणुकीपुरतं एकत्र येणं हा मुद्दा नाही, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी एकत्र येणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आपल्यासोबत मनसेचे देखील काही पदाधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तुम्ही आज शिवसेनेच्या कार्यालयामध्ये आलेला आहात, आपले आणखी काही पदाधिकारी पोहोचत आहे। आपण या शिवसेना कार्यालयात येण्यामागचं नेमकं काय कारण? खरं तर मराठी माणसांसाठी या दोन्ही संघटना एक रीतीने महाराष्ट्रात एकोप्याने खरं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये बैठका घेत आहे, परंतु या नाशिक शहराची किंवा जिल्ह्याची आपण परिस्थिती बघितली तर नाशिक दत्तक घेणाऱ्यांनी आपल्या नाशिकची काय अवस्था केली आहे। खरं तर आपल्या नाशिकच्या जनतेला विकासाच्या दृष्टीने न नेता यांनी भकासाकडे नेलेलं आहे खरं तर 5 वर्षात। म्हणून खरं तर या नाशिक महानगरपालिकेमध्ये एक नवी दिशा खरं तर या दोन्ही संघटनेच्या माध्यमातून नक्कीच उभारी दिल्याशिवाय राहणार नाही। आपण बघतोय अमित, अशा पद्धतीनं हे सगळे पदाधिकारी आता ठाकरेंच्या शिवसेनेचं जे नाशिकमधलं मुख्यालय आहे त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। पुढच्या काही वेळामध्ये त्यांच्यामध्ये ही बैठक जी आहे ती पार पडणार आहे। ज्या पद्धतीने त्यांच्याकडनं सांगितलं जातं आहे की यामागे निवडणुका जरी नसल्या तरी नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून ज्या नागरी समस्या लोकांना उद्भवत आहे, ज्यामध्ये शहरातील वाढती गुन्हेगारी असेल, शहरात पडलेले खड्डे असतील, शहरातील विस्कळीत झालेली पाणी पुरवठ्याची परिस्थिती असेल, या सगळ्या मुद्द्यांना घेऊन हे सगळे ठाकरेंचे शिवसैनिक आणि मनसेचे पदाधिकारी जे आहे ते एकत्र येऊन पुढची रणनीती जी आहे ती ठरवण्यासाठी आज एकत्र येत आहे, अशा प्रकारची माहिती त्यांच्याकडनं दिली जाते।